ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ. Namo
सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि। हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद। प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ। ఓం నమో వెంకటేశాయ. కళ్యాణోత్సవానికి కానీ పేరు నమోదు చేయించుకున్న గృహస్థులు మరియు ప్రత్యక్ష మాధ్యమంలో వీక్షిస్తున్న గృహస్థులు వారి వారి ఇష్టదైవాన్ని మనసులో స్మరించుకుంటూ ఇప్పుడు చెప్పేటటువంటి సంకల్పాన్ని తిరిగి చెప్పవలసిందిగా కోరుతున్నాం. శ్రీయకాంతాయ కళ్యాణ నిధయే నిధయేర్థినాం శ్రీవేంకట నివాసాయ శ్రీనివాసాయ ते नमः. हरि ओम. श्री गोविंद गोविंद गोविंद. अस्य श्री भगवतो महापुरुषस्य महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक श्री आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीभूमि नीला समेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः कल्याणोत्सवं कर्मांगं मम. గృహస్థులు వారి యొక్క గోత్రాన్ని మనసులో స్మరించుకోండి. వారి పేరు, ధర్మపత్ని పేరు, కుటుంబ సభ్యుల పేర్లు, అందరి పేర్లు మనసులో స్మరించుకుంటూ వారి వారి కోరికల్ని, ప్రార్థనని స్వామివారికి విన్నవించుకోవాల్సింది. सह कुटुंबानां सह परिवाराणां सह बांधवानां क्षेमस्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थम् उत्तरोत्तर कैंकर्याणाम् अभिवृद्ध्यर्थम श्री श्रीनिवास स्वामी करुणा कटाक्ष वीक्षण परिपूर्ण सिद्ध्यर्थम लोकक्षेमार्थम कल्याणोत्सवम आचार्य मुखेन अहं कारयिष्ये.
సర్వం శ్రీనివాసార్పణమస్తు. सर्वविघ्नोपशान्ति यस्यद्रदवक्त्राद्याः पार्षद्याः परषदं विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनन्दमाश्रिये श्रौतस्मार्तादिकं कर्मणिखिलं मेणसूत्रदं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः प्रतिस्मृतिनिधि पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्तिदकं शुद्धं वन्दे श्रीविघ्नोर्नवं प्राणानायम्या ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ माः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सद्रवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् देवमा भोज्योतिरसां तं ब्रह्म भूर्भुवस्वरम् अस्यां शुभदोऽस्यस्य भवतो नारायणस्य देवशो आत्मस्य श्रीभूनीलासमेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिलपरिदपरिस्नाय सर्वावृत्तन्त्रविशुद्धत्तं शान्तत्थं स पुण्यावाचकर्म करिष्यन् आदौ निर्विघ्नेन साप्यर्थं विश्वक्सेनाराधनं तदङ्गपूर्वे करकाराधनं करिष्ये ॐ धारासप्तश्रमान् शेषु सरत्सरित्सुपरिभूर्तेषु अभोबृह्णन् बलिपादेशे गृहां दत्तागं सर्गं शर्मा इदमापस्वा शुतमा शान्ता शान्तमा शुभा शुतमा पोता पोतमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेध्यतमा मृतां तरसाः पोता ब्रह्म पवित्रेण पोता सूर्यसरस्वती आपो वायुं सर्वं विश्वा भूतान्यापः प्राणावाप पशुवापो नमापो सम्राडापो विराडाप स्वराडाप छन्दागिष्यापो ज्योतिगिष्यापो योगिष्यापो सत्यमाप सर्वा देवतापो भूर्भुवस्वरापोम् अस्मिन् कुम्भे गङ्गाचरित्रावाहयामि एतेषु वर्णे सहस्रमज्ञाः पाठाविदाः पुरत्र तेभ्योन्द्रशतादृष्णऋषे देवां चन्द्रमसस्वस्य वरुणमावाहयामि प्रेयसमावाहयामि रक्तां भद्रमावाहयामि यादस्मृतिमावाहयामि वरुणाय नमः वरुणस्येदमासनं वरुणाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि यते प्लुतस्त्रात्र्याभरण उपवेदपुष्पगन्धधूपदीपालङ्कारार्थाः इमे अक्षताः सर्वोपचाराः सर्वतीर्थेरं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्धवं शुद्धं सर्वमङ्गलदायिन करिष्यमाणसकर्मणा निर्घ्नेन विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं च दर्बाहं शङ्खचक्रसमन्वितं जयाब्धिं शृङ्गेतं पुष्पध्वाहनं पूर्वाषाढोद्भवन्त्यं दक्षिणां कुमर्चेत् आग्नेयोस्माद्दिदामेत्वाश्चेदात्तमेत्वात्सम्भोः वैराजन्ते स तन्निधत्तां प्रेक्ष्यां दिशाभुधानामनादि या मे सुस्तान् दन्तान् दातु ॐ भूः पद्माकरुणिले विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि तत्तत्नीं सूत्रवतीमावाहयामि वामेज्यामावाहयामि तत्तत्निश्चक्सेनस्येदमासनं विश्वक्सेनाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृतो राजा भगवान् सर्वकर्मणा तस्मान्यानुभासेता कर्मणान् विघ्नशान्ति आरंभे कर्मणान् पुष्टे विज्ञानान् प्रसमाप्य कुर्यात् सर्वहारस्य विश्वक्सेनस्य भोजनं भगवद्ब्रह्मनाथः पुण्यः पुण्याहं वाचयिष्ये ॐ वाच्यतां शून्याहं करोमि कुरुष्वास्तप्रोक्षणमस्तु प्रजापति प्रेतां प्रेतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्त्वा इदेह शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्त्वा इदेह शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्त्वा इदेह शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि ॐ मतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तधामि इदं विष्णुचक्रमे त्रेधानि देवतं समूढवत्सभागं सुरे त्रीणिपदाभिचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन्नि विष्णोः कर्माणि वसुदेतोः वृतानि वसुसि इन्द्रस्य सखा तद्विष्णोः परमं पदं सदा प्रसन्सूरयः दिवि वचक्षुरातनं तद्विप्रासो वन्यवो जार्ध्रवागं दत्सविन्दते विष्णोर्यत्परमं पदं द्रविणोदा द्रविणशस्त्रस्य द्रविणोदा सरस्य प्रयंसते
द्रेणोदा वीरदेशन्नो द्रेणोधारास्ते दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तद्वत्करुतोपविशं यदा वै सूर्यपदेति अथ नक्षत्रं नैति यावत् तत्र सूर्यो गच्छेति तदन्यं पश्येति तावत् करुद्यत्कार्ये स्यात् पुण्याः एव कुरुते ओं भूः अतिपुराक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनो वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थनिला प्रतिप्रश्ना सर्वोत्तन्त्रविशुद्धत्वं शान्तत्वं स पुण्यावाचर्मणि पुण्यां ब्रवन्तः ब्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां ब्रवन्तः ब्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां ब्रवन्तः ब्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु स्वस्ति इन्द्रार्थस्वासनः पूषा शुवेदाः स्वस्ति नस्तार्क्षरिष्ठेमि स्वस्ति न बृहस्पति ददातु ओं भूः अतिपुरोक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थनिला प्रतिप्रश्ना सर्वोत्तन्त्रविशुद्धत्वं शान्तत्वं स पुण्यावाचर्मणि वृद्धिं ब्रवन्तः ब्रवन्तु कर्मरुद्धतां कर्मणवृद्धिं ब्रवन्तः ब्रवन्तु कर्मरुद्धतां कर्मणवृद्धिं ब्रवन्तः ब्रवन्तु कर्मरुद्धतां वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आभोहिष्ठां अभोस्थान ऊर्जेदादना महेरणाय चक्षुषे योपस्वतमार्धस्थस्य वादे तेनः उषतीर्यो मात्रः तस्मारङ्गमाभोः क्षयाय जन्मतः आपो जनेधा जनः हिरण्यवर्णाश्च पावकायाः जातः कस्य भोजाः सुन्दरः अग्निया गर्भन्धद्रविरूपास्तान् आपसगुस्यो न भवन्तु पवमानस्य वर्जिनः पवित्रेण विचर्षिणिः यः पोता समनात्मा पठन्तमा देवजनाः पठन्तमनवधिया पठन्त विश्वायवः जातवेदः पवित्रपदे पवित्रेण वनाहिमा शुक्रेण देवदिद्यते अग्ने कृत्वा कृतकुम्रणु येन देवा पवित्रेण आत्मानं पणदेस्ताः तेन सहस्रधारेण पवमान्यः पठन्तमां प्राजापत्यं पवित्रं शतोद्यामुखं हिरण्मयं तेन ब्रह्मविदाभयं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्वनिति सहमा पुनातु सोमस्वस्त्यावरणसमीक्षा यमो राजा प्रवणाभिः पुनात्मा जातवेदा मूर्जयन्त्वा पुनातु तच्छंयोरावृणीमहे गाते यज्ञाय गाते यज्ञमदे दैवीः स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं च गातभीषणं षण्णास्तद्पदेः षञ्चतुष्पदे ओं शान्तिः 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 प्राच्याहन्ति देवार्तुजा मार्जयन्तां दक्षिणाजां दिश्मासाः पितरा मार्जयन्तां प्रदीच्याहन्ति शीघ्रः पशवः मार्जयन्तां उदीः चान्दिश्या पोषदेव वनस्पतयो मार्जयन्ताम् ऊर्ध्वाजाः मिति यज्ञसंवत्सरो यज्ञपतिर्मार्जयन्तामुदोदराधरैर्नागेभ्यो मार्जयन्ताम् वास्तवः स्पदे प्रजानि अस्मान् स्वावेशानिमिवो भवानः यत्तेमहे प्रजन्नो शस्वस्सने दत्तपदे शञ्चदुष्पदे वास्तवः स्पदे शिग्मया सुंसदा ते सक्षिमि शरण्यागात्मत्या आवक्षयमुदयगे वृन्नौ यूयं पातस्तस्तभिः सदा नः अमीवः वास्तवः स्पदे विश्वारूपाण्याभिषन्ने सहाससेवयेदनः अनोरणीयान् महतमहीयान् आत्मा गुहायानि दोस्यन्तः तमः कृतं वसति वीतशोको धातः प्रदादान् महिमानमीशम् सप्त प्राणाः प्रभवन्ति सप्ताच्य समिदः सप्त जिह्वाः सप्त इमे लोका ये शरन्ति प्राणाः गुहाशयां निहिताः सप्त अतः समुद्राग्रे यत्सर्वे सान्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वावोषधयो रसाश्च तेनेषु भूततिष्ठत्यन्तरात्मा वर्णान्माय सक्सेनान्मः पुनः पाद्यानं सर्पयामि वर्णान्माय सक्सेनतापासा गुडाभारणवेदयन्ताम्बूलं समर्पयामि सूर्यपुष्पृष्णां समर्पयामि शोभनार्थं क्षयमाय पुनरागमनाय च
अक्षमावाहयामि शेषमावाहयामि अनन्तमावाहयामि प्रसरदेवताभ्यो नमः इदमासनम् इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाद्यं समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि हरि ओम् स्वस्ति नः मीदामश्विना भगः स्वस्ति देवे जनर्मः स्वस्ति पूषां सरोदातनः स्वस्ति द्यावाः पृथिवी सुचेतनाः स्वस्तये वायुं बभ्रामहे सोमं स्वस्ति भुवनस्य स्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्ते स्वस्ते आदित्यासो भवन्तनः विश्वे देवानो अद्या स्वस्ते वैश्वानरो वसरज्ञ स्वस्ते देवाः वन्त्रिभो स्वस्ते स्वस्ति नः रुद्रः पात्वं वसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति रेवती स्वस्ति इन्द्रश्च अग्निश्च स्वस्ति नः देकृति स्वस्ति बन्धा मणिचरेम सूर्या चन्द्रमसामिव पुनधाताघ्नता जानता सङ्गमे महि स्वस्ते नन्तार्क्षमनिष्ठिनीं महद्भूतं वायुसं देवतानाम् असरघ्नमिन्द्रासकं समत्सो बृहद्यसो नाम पारुहेम अम्हों च माङ्गिरा सञ्जयं च स्वस्त्याः त्रयं मनसाताक्षं प्रेतपानिशरणं प्रपद्ये स्वस्तं बाधे सभयन्नोऽस्तु शुभगं शुभम् कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासेस्तु मे मनः। ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ದಿವ್ಯವಾದ ಉತ್ಸವ, ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ, ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರಿಸಿಕೊಂಡು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ. ಇಂತಹ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿ ನಾಗರಾಜನನ್ನು, ಅನಂತನನ್ನು, ವಾಸುಕಿಯನ್ನು, ಶೇಷನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ 4 ದಾರಗಳ ಪೈಕಿ ಒಂದನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಕಟ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ದೃಶ್ಯ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಲೋಕ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತಾನು ಕಂಕಣಬದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಮುಖಾಂತರ ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಅದೇ ಮಾರ್ಗವನ್ನು ನಾವಿರುವರೂ ಕೂಡ ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಅರ್ಚಕರಿಂದ ಕಟ್ಟಿಸಿಕೊಳ್ಳತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆಂದೇ ದೇಶದ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧಾವಿಸಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ
ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಭೂವೈಕುಂಠಕ್ಕೆ ಬಂದ ಆ ಭಕ್ತನಿಂದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಆರಂಭಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಗಾಗಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಅಥವಾ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ವಿವಾಹ ವೇದಿಕೆಯ ಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆ, ಆ ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನಿರಿಸಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುವಂತಹದ್ದು. ಇದು ಸ್ವಾಮಿಯ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾದಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಮಾ ರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪತ್ರ ಪುಷ್ಪ ಫಲ ತೋಯಾದಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಫಲಂ ತೋಯಂ ಯೋಮೇ ಭಕ್ತ್ಯಾ ಪ್ರಯಚ್ಯತಿ, ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪತ್ರ ಪುಷ್ಪ ಫಲ ತೋಯಾದಿಗಳ ಅರ್ಪಣೆಯನ್ನು ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಂದ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಂತಹದ್ದನ್ನು ನಾನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತೇನೆ, ಯಾವುದೇ ವಿಧವಾದಂತಹ ಸಂಕೋಚವನ್ನು ಪಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಆ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಈ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ, ರಕ್ಷಾಬಂಧನ, ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆ, ಪ್ರತಿಸರ ಬಂಧನ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ನಡೆಸಿಕೊಡಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂದರೆ ಅದು ಭಗವಂತನ ಸಂಕಲ್ಪ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧನ್ಯ ಜೀವಿಗಳು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಸ್ವಾಮಿಯ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಪರಮಾನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ, ವಸಿಷ್ಠ ಮೊದಲಾದಂತಹ ಮಹಾಮುನಿಗಳು ನಿಂತು ನಡೆಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹುಲು ಮಾನವ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೇನೆ, ನನ್ನೊಳಗಡೆ ಆ ಮಹಾನುಭಾವರಿದ್ದು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ನೀಡಲಿಕ್ಕೇನೋ ಎಂಬುವಂತೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೇವೆ. ಹೀಗೆ ಈ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯದ ನಂತರ, ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಕೈಂಕರ್ಯದ ನಂತರ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅಗ್ನಿಕುಂಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಅಗ್ನಿರ್ವೈ ದೇವಾನಾಂ ಅವಮಃ ವಿಷ್ಣು ಪರಮಃ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರನಾದ ಸ್ವಾಮಿಯ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. शिवानस्संत परिदर्शना माता पृथ्वी तोकसाता पूतहृदयेन सौम्या कृणध्वं रषणा होतैंसदे जातवेद भुवनस्त्रेते हिंसदपसोजनिषदेः अग्निमश्वत्थादहव्यवागं समीगर्भार्जनेन्व्योमयो भूः घृतः पदीको घृतयोन्रग्नि गतैः समिद्धोगतमस्यान्नं गतः पुषस्वासुता भन्तिगतं आयुः प्रजाम्रेमस्मासे सरस्वतीर्मनिस्वा दिवसतप्स्वा ब्रह्मज्ञानं ब्रह्मप्रसादश्रीमस्रचो वेनावः सबुद्ध्यामासविष्टासश्चोन्मदशिवः ब्रह्माण्डमावाहयामि प्रजातमावाहयामि पितामहमावाहयामि हिरण्यगर्भावाहयामि ब्रह्मस्तेदमासनं सोमो धेनुकं सोमर्वन्तमासं सोमो वीरं कर्मणि दातु साधन्यं त्रिगं सभे मित्रश्रवणं यथातस्मै सोममावाहयामि यज्ञाङ्गमावाहयामि इन्दमावाहयामि चन्द्रमावाहयामि सोमस्तेदमासनं ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि लोकयज्ञं देवतावध्यतन्नागसुषेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुदां मित्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमांशदेहि ओं प्रोक्ष सोमप्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावध्यतन्नागसुषेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुदां मित्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमांशदेहि ओं प्रोक्ष पवित्रेः स्त वैष्णव्येस्त अग्नेयेस्त वायुभूतेस्त विष्णुर्मनसा भूतेस्त यज्ञस्य पावनेस्तः परशरश पवित्रेः स्त वैष्णव्यो देवसवितपुसपना त्वच्छद्रेण पवित्रेण वसोत् सूर्यस्सरस्वरापो देवीरग्रे भोऽग्रे भोऽग्रे यज्ञं नेताग्रे
यज्ञपतिं दत्तस्मानिन्द्रोर्तूर्ययूयमिन्द्रनिध्वं तुतूर्ये प्रोक्षितास्ता विष्णवे नमः विष्णोस्तु भोसि वानस्पत्यो देवेभ्यः सन्दस्व ब्रह्मण्णः प्रणेष्यामि यजमानवादं विश्वा प्रणयज्ञदेवतावध्यर्थनागस्य यजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सदा मित्रलस्तत्रयं यज्ञं यजमानसदेहि ओम प्रणय समपः प्रणेष्यामि यजमानवादं विश्वा प्रणयज्ञं देवतावध्यर्थनागस्य यजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सदा मित्रलस्तत्रयं यज्ञं यजमानसदेहि ओम प्रणय देवी प्रणयानि यज्ञं संसादयन्तना यदमन्तेहि गतपुष्टावदागसास्वशं यजमानेन्यञ्चदेहि दक्षप्रद ब्राह्मण तीर्थेन प्रजातमावाहयामि ब्रह्मणमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निसोममावाहयामि प्रजातिमावाहयामि ब्रह्मणमावाहयामि इन्द्रमावाहयामि वसोनावाहयामि मरुतमावाहयामि रुद्रानावाहयामि अपवस्पृश्य ओम श्री महाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि ऐतनावाहयामि विष्णुमावाहयामि भूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवोत्सवमावाहयामि औपासने यज्ञमावाहयामि यज्ञदेश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आजभागे प्रजापतिष्ठनभामि इन्द्राष्टनभाग्नेष्टनभामि सोमाष्टनभाग्नेष्टनभामि सोमाष्टनभाग्नेष्टनभाभ्यनुष्टनभामि प्रजापतिष्ठनभामि ब्रह्मणेष्टनभामि इन्द्राष्टनभामि वसुभ्योष्टनभामि मरुद्भ्योष्टनभामि रुद्रेभ्योष्टनभामि अपवस्पृश्य ओम श्री महाविष्णवेष्टनभामि मित्राष्टनभामि वरुणाष्टनभामि आदित्येभ्योष्टनभामि अस्यभ्यानुष्टनभामि पूष्णेष्टनभामि कक्षाष्टनभामि कक्षदेवसोमाष्टनभामि औपासनयज्ञाष्टनभामि यज्ञदेश्वेभ्यो देवेभ्योष्टनभामि सर्वदेवेभ्योष्टनभामि आज्यं त्रिपतिश्रयामि चरं त्रिपतिश्रयामि अग्ने ज्योतिषि समितस्य स्वाहा अमृतं स्वारणमसि अन्तर्तं रक्षान्तरधारातयः प्रतिष्ठा रक्ष प्रतिष्ठारातयः चिक्पति स्वाप्ना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यसरस्वती स्वाहा वाक्पति स्वाप्ना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यसरस्वती स्वाहा देवस्त्वा सविताप्ना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यसरस्वती स्वाहा अध्यक्ष वरुणाय नमः वायुवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्ने नमः जातवेदसे नमः सहोदसे नमः वीरप्रसे नमः पंक्तिरासे नमः विसर्पिणे नमः वैश्वानराय नमः अग्निपुरुषाय नमः ऐतेन मन्यस्वा अनुमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवसहितप्रसवा षष्टिसहस्राः नितमक्षाभदमानया अद्यत्मात्मा जातवेदस्तेनेत्वस्य वधे चेद्वद्धेजास्मान् प्रजया पशुब्रह्मोत्सेनान्नाद्येन समेध्या अस्मिन् औपासनायुण्डे ब्रह्मन् संविद्धम् आधास्ते आधस्वा समेधे स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापते स्वाहा नैत्यादेशानन्तम् इन्द्राय स्वाहा अग्नेः स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्यः स्वाहा प्रजापते स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्यः स्वाहा मरुद्भ्यः स्वाहा रुद्रेभ्यः स्वाहा अपौपस्पृश्य ओम श्री महाविष्णवे स्वाहा बृहस्पते स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्यः स्वाहा अश्वभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेवत सोमाय स्वाहा औपासनयज्ञाय स्वाहा यज्ञदेश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वदेवेभ्यः स्वाहा द्रव्याभिगार्य ओम भू स्वाहा ओम भो स्वाहा ओम सो स्वाहा ओम भूर्भुवस्व स्वाहा ऐते नमगस्थाः नमते नमगस्थाः सरस्ते नमगस्थाः देवसविताः प्रासावीः ओम भूहतिवरोत्योष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्म अंगम आकार होम अन्ते स्वरमन्तरप्रियात डोनात्तप्रास्थात्मतो देवादिवैष्णुं होषे ऐतेन मन्यस्वा नुतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवसवितप्रसवा ओम मतो देवाः मन्त्रतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तधां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधान देवतं समूढमस्वागं श्रेय स्वाहा त्रीणि पदाब्जक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि विश्लेतोः वृधानि विश्वसि इन्द्रस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा प्रसन् सूर्यः दिवि वचक्षरादग् स्वाहा तद्विप्रासो पुण्यवोजार्ध्रभागं तत्सविन्दते विष्णोर्जत्रं पदग् स्वाहा ओम भू स्वाहा ओम भो स्वाहा ओम सो स्वाहा ओम भूर्भो स्व स्वाहा ऐते नमगस्थाः नमते नमगस्थाः सरस्ते नमगस्थाः देवसवितः प्रासावीः
परिभ्रमणानाम् अनेककोटिब्रह्माण्डानां जगतमे पृथिव्यप्तेजो वायुवाकाशाहङ्कारमदव्यक्ताख्या सप्ताभरणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारहिक्तश्रीवराह कुर्मानन्दाष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सतल नितल प्रतल महातल सातल तलातल सप्तपातालाख्य सप्तलोकानां ऊर्ध्वभागे भूलोक भोर्लोक स्वर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षड्लोकानां अधोभागे महानारायमाणस्य मणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जन पुष्पदन्तसारभौम सुप्रतीकाख्य अष्टदिग्दण्डसुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्यरगावती यशोवती इति अष्टदेवभ्री विराजिते इन्द्राग्नेयमुनिरतिवर्णवायुकुबेरीशानाख्य अष्टलोकपालकपरिपालिते लोकालोकचलवलयिते लवणेक्षुश्रा सर्पितधिक्षीरशुद्धोदकाख्य सप्तान्नोपरिवृते जम्बू प्लक्षक्कुचक्रमुञ्चस्सागसान्मलिपुष्कराकाख्य सप्तद्वीपद्वैपते माहेन्द्रमले सह्यदृक्तमदृक्तमद्विन्द्यपर्यात्राख्य सप्तकुलपर्वतविराजिते भारतकिंपुरुषहारीलावृतभद्राश्वकेतकमालकरमणक कुर्वर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे महासरोवराकार 50 विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ति कुरुक्षेत्रादि समभूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे श्री आदिवराह क्षेत्रे मम अनेकजन्मसु ह्य जन्मनि च यतक्षणपर्यन्तं बाल्ययौवनगोमारवार्धिकेषु रहस्यप्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीभागलोहितदामासङ्घातपकालसूत्रादि विदेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तिरैश्वरमण्डपर्यन्तं कृतराशेर्वत्सहस्रावसाने एकीकृतवर्षक्रमेण सर्वराष्ट्रपकर्षसंहितकाले श्रीहरिलोके निवासिद्ध्यर्थं त्रिगुणीकृताग्निष्ठामधिराप्ताप्तोर्याम शान्तवनवाजपेयपौण्डरीकाश्वमेधादि शतकृतपुण्यफलावाप्त्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं परव्यूह अन्तर्याम्यर्चावतारस्वरूपरुणैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्दिव्यवशिष्टादिवृत्तगृह कन्यादानकल्पोक्त कन्यादान महादानं करिष्ये अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदापद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस अगमोक्तप्रकारेण आङ्गीर्ध बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूह अन्तर्यामि अर्चावताररूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रीम् आङ्गीर्ध बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणो ख्यातिवशात् उत्पत्तिस्थितिलयकारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीर्ध बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतागण निकुट मकुट मणिगण विजृम्भित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायणशर्मणः पुत्राय आङ्गीर्ध बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरणभूषिताय कौस्तुभालङ्कृताय दिव्यपीताम्बरधराय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्य दिव्याद्भुत नित्ययौवन स्वभावलावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनो श्रवणनक्षत्रे मकररासु जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्सामधर्मण सकलवेदाध्यायिनीं भार्गवच्चवन अप्नुवान और्व वैदुल पंचार्षे प्ररान्वित भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां
श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीम् अनन्तगुणात्मिकां भृगसङ्कल्पतनयां भार्गवीम् उत्तरफल्गुनीनक्षत्रे कन्यारासु जातायां श्रीदेवी नाम्नीम् इमां कन्यां ऋणीद्वमे दास्यामि। ऋग्यजुस्सामधर्वण सकलवेदाध्यायिनीं काश्यप आवत्सारणैध्रुव त्रयार्षे प्ररान्वित काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीम् अनन्तगुणात्मिकां कश्यपप्रजापतेः सङ्कल्पतनयां काश्यपीं रेवतीनक्षत्रे मीनरासु जातायां श्रीभूदेवी नाम्नीम् इमां कन्यां ऋणीद्वमे दास्यामि। कन्यां कनसम्पन्नां कनकाभरणैर्दां दास्यां विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकं जिगीर्षया सालङ्कृतां मां साध्वीं सुशीलाय सुमेधसे प्रेतोऽहं प्रयच्छामि सर्वकाम्यार्थसिद्धये विश्वम्भरा विश्वरूपा साद्गुण्यः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणातु कमलापतिः। कन्यादानसमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु। ಕನ್ಯಾದಾನ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಸಮಯ ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ಮಂಗಳವನ್ನುಂಟು ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದಾಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ವಿಶೇಷವಾದ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವರವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೃತ್ತರಾಗುವಂತೆ ಪ್ರಚೋದನೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಧಿಯೋ ಯೋನಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದಂತೆ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಉದ್ಧರಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಇಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಂಗಳಕರವಾಗಿರುವಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವ ಘಟ್ಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುವಂಥವರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ಆ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಅರಶಿನ ಕುಂಕುಮ ಗಂಧ ಪುಷ್ಪ ಅಕ್ಷತೆ ಇವುಗಳಿಂದ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ನಂತರ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದು ಕಟ್ಟುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕೈಂಕರ್ಯ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಯಾರ್ಯಾರು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂಥವರ ಜೀವನದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮಂಗಳ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಶುಭ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಬಂದ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸುತ್ತಾ ಸಪ್ತಗಿರಿ ವಾಸ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಜೊತೆಯಲ್ಲಿಯೇ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ನಾಮಗಳ ಉಚ್ಚಾರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತಾ ತಮ್ಮ ಈ ಸಮಯವನ್ನು ಸಾರ್ಥಕಪಡಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಸಾಧನಕ್ಕೆ ಬಗೆಗಾಣೆ ಎನ್ನಬಹುದೇ ಎಂಬುದಾಗಿ ದಾಸರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಅದಕ್ಕೆ ದಾರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವೇನು ಹೆದರಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅನುಸಂಧಾನವನ್ನು ಇರಿಸಿಕೊಂಡರೆ ಸಾಕು, ನಾವು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ದಾಸರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಹೇಗೆ? ನಾವು ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದ ಈ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ವ್ಯಗ್ರನಾಗಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ದಾಸರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ ಸುಲಭವಾದ ಉಪಾಯ, ಉತ್ತಮವಾದ ಮಾರ್ಗ. ಕಂಡದ್ದೆಲ್ಲ ಕಮಲನಾಭನ ಮೂರ್ತಿ. ನೀನು ಏನನ್ನು ನೋಡ್ತೀಯೋ, ನಿನ್ನ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ನೀನು ಮೇಜನ್ನು ನೋಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಆ ಮೇಜನ್ನು ಭಗವಂತ ಅಂತ ಅಂದುಕೋ. ಮೇಜಿನೊಳಗಡೆ ಆ ಭಗವಂತ ಇದ್ದಾನೆ.
ಕೈಯಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕ ಇದೆಯೇ, ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತ ಇದ್ದಾನೆ. ಹೀಗೆ ಕಂಡದ್ದೇನೇನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಕಮಲನಾಭನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೋಡಬೇಕಂತೆ, ಭಗವಂತನನ್ನು ನೋಡಬೇಕಂತೆ. ಉಂಡು ಊಟದ್ದೆಲ್ಲ ಹರಿಯ ಪ್ರಸಾದ. ನಾವೇನನ್ನು ಸೇವಿಸ್ತೇವೋ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ನೈವೇದ್ಯವೇ, ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಸಾದವೇ ಅಂತ ಅಂದುಕೊಳ್ಳಬೇಕಂತೆ. ಹೀಗೆ ಅನುಸಂಧಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ನಮ್ಮ ಸಾಧನೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸಾಧನೆ ಆಗ್ತದಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಸಾಧನೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಆದ್ಯವಾದಂತಹ ಈ ಶರೀರದ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಶರೀರದ ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿಯೇ ನಾವು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ದಾಸರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಸರ್ವೋತ್ತಮನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಧನಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥವರಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಭಾಗ್ಯ, ಇದು ಭಾಗ್ಯ, ಇದು ಭಾಗ್ಯವಯ್ಯ. ಆ ಸ್ವಾಮಿ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಭಾಗ್ಯ ಇದಾಗಿದೆ. ನಾವು ಇಂತಹ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಕೇವಲ ನಾವು ಮಾತ್ರ ಭಾಗಿಗಳಾದರೆ ಸರಿಯಾದದ್ದಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಮತ್ತೊಂದಿದೆ. ಏನದು? ನಮ್ಮ ಬಂಧುಗಳನ್ನು, ಬಾಂಧವರನ್ನು, ಮಿತ್ರರನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತೆ ಮಾಡಬೇಕಂತೆ. ತನ್ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಭಗವಂತನ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿ ಅವರು ಪುಣ್ಯಾರ್ಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿಂದ ನಮಗೂ ಕೂಡ ಆ ಪುಣ್ಯದ ಭಾಗವನ್ನು ಕೊಡ್ತಾನಂತೆ. ಅವರ ಪುಣ್ಯದ ಭಾಗ ನಮಗೆ ಕೊಡ್ತರು ಅಂತಾದರೆ ಅವರ ಪುಣ್ಯ ಏನಾದರೂ ಹ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ದೀಪ ಇದೆ, ಆ ದೀಪದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ದೀಪವನ್ನು ಹಚ್ಚಿದರೆ ಮೊದಲಿನ ದೀಪದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾಂತಿ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗುವುದಿಲ್ಲವೋ ಹಾಗೆ ಭಗವಂತ ತನ್ನ ವಿಶೇಷವಾದ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆ ಭಾಗ್ಯವನ್ನು ನಮಗೆ ಕರುಣಿಸುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಭಾಗಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾ ನಾವೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ, ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಯ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ಚಿಂತಿಸುತ್ತಾ, ಅದನ್ನೇ ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಾ, ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ, ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ನಾಲಿಗೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಾ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಧನ್ಯರಾಗಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಸ್ವಾಮಿ ಒಂದು ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲಂಕೃತನಾಗಿ ಪೀತಾಂಬರಧಾರಿಯಾಗಿ ವಿರಾಜಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಮತ್ತೊಂದು ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಇವರೀರ್ವರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಅದ್ಭುತವಾದ ಅಲಂಕಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಂಥವರಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನದ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನತಕ್ಕಂತಹ ಘಟ್ಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಅರ್ಚಕವರೇಣ್ಯರು ಇನ್ನೇನು ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಆಪದ್ಬಾಂಧವ ಅನಾಥ ರಕ್ಷಕ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ವಧೂರಿಭಾಗಂ ಸಮೇತವಸ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ವಾ ಜಾತಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಶ್ರಿಯೇ ಜಾತ ಶ್ರಿಯ ನಿರ್ಯಾಯ ಶ್ರಿಯಂ ಭಜೋಚರದ್ರಿಭ್ಯೋ ದದಾತಿ ಶ್ರಿಯಂ ವಸಾನಾಮೃತತ್ತಮಾಯನ್ ಭವಂತಿ ಸತ್ಯಾ ಸಮಿಧಾಂ ತದ್ರೌಃ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹೇತವೇ ಕಂಠೆ ಭದ್ರಾಮಿ ಶುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು. ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು.
प्रजापतिस्तमुखं राजानमसृजत तन्त्रयो वेद अन्वसृज्यन्त तान् हस्ते कुरुत अथ सीता सावित्री सुमङ्गलीर्यं वधूरिभागं समेतपश्यत सौभाग्यमत्वै दत्त्वा जातास्तं विपरेतन मेधिनी देवी वसुन्धरा स्यादुदा देवी वासवीः ब्रह्मवर्चसः पितॄणां श्रोत्रं चक्षुर्मणः भूदेव्यै नमः माङ्गल्यधारणसमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु। हयासन हव्यमूषयानो देवे जग स्वाहा ओम भू स्वाहा ओम भो स्वाहा ओम सो स्वाहा ओम भूर्भो स्व स्वाहा अयतेन मुखस्थाः नुतेन मुखस्थाः दृष्टेन मुखस्थाः देवसविता प्रासाभिः ओम भूतिविरोक्तमिष्टायां स्यां श्रीनिवास स्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं लाजहोमं होष्ये अयतेन मन्यस्वा नुतेन मन्यस्वा दृष्टेन मन्यस्वा देवसविता प्रसवा इमां लाजान्ति आज्यं विगार्याम् इमां लाजानापामि समृद्धिकिरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणिमन्यताम् यन्नार्युपब्रूते अग्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तरे पतिरेदन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदीनागमृधेनोत्पर्जन्यस्य सुष्मेणो दस्थामृदागम् अनु विश्वावदत्त्वयाभ्यं धाराधन्यायव अतिगाहे महेतुषः इमां लाजानापामि समृद्धिकिरणान् मम तुभ्यन्तसंवरणां तदग्निरणिमन्यतां
यन्नार्यबभ्रूते अग्नौलाजानो वन्ति दीर्घायुरस्तरेपदरेदन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदेनागुंसेनोत्तर्जन्यस्य सुष्मेणोदस्थामृतागम् अनु विश्वावदत्वया विजं धारावदन्यायव अतिगाहे महेत्विषः इमां लाजानोपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां तदग्निरनुन्यतां यन्नार्युबभ्रूते अग्नौलाजानो वन्ति दीर्घायुरस्तरेपदरेदन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदेनागुंसेनोत्तर्जन्यस्य सुष्मेणोदस्थामृतागम् अनु विश्वावदत्वया विजं धारावदन्यायव अतिगाहे महेत्विषः ओम भूस्वाहा ओम भूस्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवस्वाहा ऐतेन मुखस्थाः हनुमतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवसवितः प्रासाभिः ओम भूतिविरोक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं लाजहोमान्ते सर्वमन्त्रपर्यादन्नात् प्रास्तात् होमतो देवाय वैष्णवं होष्ये ऐतेन मन्यस्वा हनुमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवतप्सुवा अतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तधां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधानदेवतं समूढमस्वागं श्रेय स्वाहा त्रीणि पदाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि वसुदेतोः व्रतानि वसुसि इन्द्रस्य च सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा संस्वर्यः दिवि वचक्षरादग् स्वाहा तद्विप्रासो पुण्यवोजार्ध्रवागं दत्सविन्दते विष्णोर्यत्रं पदग् स्वाहा ओम भूस्वाहा ओम भूस्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवस्वाहा ऐतेन मुखस्थाः हनुमतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवसवितः ओम भूतिविरोक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं कर्मसाफलतं पृष्ठातन्त्रं करिष्ये ऐतेन मन्यस्वा हनुमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवसवितः यतस्य कर्मणोऽतिरितं विद्यानो महाकरम् अग्निष्ठार्थं करोतु स्वाहा अग्नेः षष्ठगते स्वधातादेनां कामानां समुद्रत्रे स्वाहा अग्नेय स्वाहा अग्नि नदाय स्वाहा अग्निन्वदे स्वाहा प्रजापते स्वाहा इंद्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वाभ्यो दुदाभ्य स्वाहा सर्वत्रैवादिष्टं सर्वत्रैवानाष्टं देवतमस्मै स्वाहा अग्नेय सृष्टिगते स्वाहा वास्तुपदे नमः वास्तुपदे स्वाहा यन्मात्मनम् इन्दाभूदग्निस्तत्तनरः जातवेदावचक्षे स्वाहा पुनरग्निश्चक्षुरात्रेन्द्र बृहस्पति पुनर्वैश्वाज्यं जक्षात्मुक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वसिष्ठेभ्य स्वाहा भेषन्दृष्टे स्वाहा निष्कृत्यै स्वाहा द्यौराध्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा वृद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा आश्रायतमत्याश्रायतं षट्करमतिनोक्तं यज्ञे अतिरिक्तं कर्मणो यच्छेन्नमग्नपर्वान् पुनीतकल्पयन् स्वाहा ग्रादेवान् स्वाहा यथोः स्यश धीमहि स्वाहा समिदस्य तेजोस् तेजोमयधे स्वाहा यमस्य धीमे त्योर्मे बाहि स्वाहा सूर्यस्य धीमे चक्षुर्मे बाहि स्वाहा सोमस्य धीमे चित्तं मे बाहि स्वाहा वायोर्धीमे प्राणान्मे बाहि स्वाहा ब्रह्मणो धीमे बुद्धिं मे बाहि स्वाहा सप्तते अग्ने समिध सप्तेह्वा सप्तश सप्ताम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तात्वान्ति सप्तयो निरावरण स्वागतेन स्वाहा अग्निर्भुक्तं वेदिर्भुक्तं देवर्भुक्तं पदेर्भुक्तं ओषधवनस्पतिं दर्भाश्च भुक्तं अग्निजीर्णं वेदिजीर्णं देवजीर्णं पृथिवीजीर्णं ओषधवनस्पतिं दर्भाश्च जीर्णं स्वाहा समन्तां भविष्यागतेन समादित्यैर्वसुभिः सम्मरुद्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरन्तां दिव्यं नभो गच्छति यत्स्वाहा सप्तते अग्ने समिधः सप्तेह्वा सप्तर्ष सप्ताम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वा इन्ति सप्तयो निरावरणस्वागतेन स्वाहा अग्निस्त्रिपिदो वेदस्त्रिपिदो देवस्त्रिपिदो देवस्त्रिपिदो ब्रह्माद्यास्त्रिप्यन्ताम् ओषधिवनस्पतिं दर्वाचे त्रिप्यन्तां दक्षप्रदा महाप्रदा महासाक्षीमस्तत्रिप्यन्ताम् ऐतेन मुखस्थाः हनुमतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवप्रासाभिः पवित्रं से पवित्रं मे भूयात् स्वाहा उत्तरतो विष्णोत्तरमसि सर्वान् समोच्य ब्रह्मिन्द्रसृज्य अभ्यप्रोक्ष आप्यायन्त्वामिति जुहोति आप्यायन्त्वामापवोषधयो मृदां प्रषदयश्च दिवं गच्छ ततो नो रुष्टिमेरे स्वाहा
शुद्ध्यन्तां देवसदनं शुद्ध्यन्तां देवसदनं भूतस्माते लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमारुतयोद्धूतिः आदित्यः सोमो नमः त्र्यायुषं जमदग्नेः कश्यपस्य त्र्यायुषं तद्देवानां त्र्यायुषं तन्मे अस्तु त्र्यायुषम् दीर्घायुष्वाय बलाय शताय सदन्त वर्तते त्र्यायुषम् दीर्घायुष्वाय बलाय शताय सदन्त वर्तते त्र्यायुषम् आपोहिष्ठामय अभोस्थानमूर्जेदादना महेरणाय चक्षुषे योपशब्दमार्गस्तस्य सत्यज्ञे तेजस्विनाहं तेजस्वी भूयासं सत्यज्ञे वर्चस्वी हरस्ते भूयासं मयि मेधां मयि प्रजां मयि मनसा पुनातु कायेन वाचा मन्त्रेन्द्रियैर्वा करोमि नारायणाय समर्पयामि ब्रह्मणे नमः सर्वं श्रीभूनीलासमे श्रीनिवासार्पणमस्तु ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ದಿವ್ಯವಾದ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿದೇವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಂತರ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಸರ್ವವನ್ನು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಾರ್ಪಣಮಸ್ತು ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಸಕಲವನ್ನು ಕೂಡ ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಾರಣ ಮಾಯರಮೆಂಬುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅನ್ನಮಾಚಾರ್ಯ ವಂಶಸ್ಥರು ಒಂದು ಕಡೆ ದೀಕ್ಷಾ ವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದ ಅರ್ಚಕರು ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಇವರೀರ್ವರು ಎದುರು ಬದಲಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು 2 ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಏನದು ಘಟನೆ ಅಂದರೆ ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಿಲ್ಲಿ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂಥವರು ವಿಷ್ಣು ಚಿತ್ರವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಒಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುದಾಗಿ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000 ಆನೆ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಅರ್ಚಕ ರೇಣ್ಯರು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿ ಪುನಃ ಅದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಭೂದೇವಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಅದರ ನಂತರ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ಭಕ್ತ ಕೋಟಿಗೆ ತಮ್ಮ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ.
ಅದನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಭಕ್ತರು ಬಹಳ ಆನಂದದಿಂದ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಜೋಡಿಸಿ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟುತ್ತಾ ನಮಿಸುತ್ತಾ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ ತಮ್ಮ ಆನಂದವನ್ನು ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನ, ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿಸಿರತಕ್ಕಂತಹ ಆ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ಆನಂದದಿಂದ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತರ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣ ದಕ್ಷತೆ ತಾಂಬೂಲ ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಿಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು, ಸರ್ವೇಪಿ ಸುಖಿನಃ ಸಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು, ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ್ ಭವೇತ್. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ.